हनुमानाची हजारो मंदिरे आहेत, पण झोपलेल्या अवस्थेतील हनुमानाचे मंदिर फक्त मोजक्याच ठिकाणी का आहे? खुलताबाद मधील या मंदिरामागे अशी एक कथा दडली आहे जी अनेकांना आजही माहीत नाही. भक्तीने भारावून जाऊन स्वतः मारुतीराय येथे का विसावले? चला जाणून घेऊया भद्रा मारुती मंदिराचा इतिहास, रहस्य आणि अद्भुत श्रद्धेची ही गाथा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा देवगिरी किल्ला पाहिला दौलताबादचा. त्याच्यानंतर आपण निघालोय सुंदर असं ठिकाण, ते म्हणजे भद्रा मारुती बघायला. आणि त्याच्यानंतर लगेच जाणार आहोत आपण वेरूळ लेणी बघायला. सुंदर अशा त्या लेण्या आहेत आणि माझ्याबरोबर पूनमनाथ आहेतच सगळी मला माहिती द्यायला. लेट्स गो. ही दौलताबाद गावाची कमान. दौलताबादचा किल्ला बघितल्यानंतर आपण घाट सोडून वरती आलोय आणि तिथं आल्यानंतर थोडंसं पुढं आलोय. त्याच्यानंतर आपण आता पोहोचलोय खुलताबादमध्ये आणि याच ठिकाणी आहे ते सुंदर असं मंदिर. इकडं असं काहीतरी बनवतात बघा, हे खाण्यासारखं तळण्याचं, पण हायजन नाही वाटत रे अजिबात. एकदम ओपनवर तळतात ते. गोड आहे, तू गोड असतं का ते? बरं 10 रुपये कॅश आहे. मित्रांनो आपण पोहोचलोय भद्रा मारुतीच्या मंदिराच्या इथे. इकडे पार्किंग एरिया आणि 10 रुपये ना प्रत्येकी, आणि 4 जागेसाठी 20 रुपये तिकीट आहे. ते देऊन आपल्याला आज जाते. आज गर्दी आहे बऱ्यापैकी? नाही, हा बऱ्यापैकी. ओके, आहे थोडीफार गर्दी आहे कारण की आज रविवार असल्यामुळे. आपल्याला डाव्या बाजूला मंदिर आहे, पार्किंग आतमध्ये लावायचं. बऱ्यापैकी आत आणता येते गाडी. मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी पोहोचलोय. गाडी पार्क केली मागच. फक्त आता असं आहे की आतमध्ये परमिशन मिळते की नाही माहीत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जरा चेक करतो, कारण की जेवढं मला दिसतंय बरंच मोठं मंदिर आहे. इथून जाऊया. बरंच मोठं मंदिर आहे. म्हणजे मला वाटलं होतं की थोडं छोटं असेल, पण परिसर खूप मोठा आहे, मंदिरही खूप मोठं आहे. आपण मंदिराच्या एकदम जवळ आलोय. काय म्हणाला? मंदिराची बारी लागण्यासाठी हे सभागृह रांगेसाठी. ओके, म्हणजे हा जो एवढा मोठा मंदिराचा भाग आहे त्या ठिकाणी आतमध्ये मंदिराची रांग, म्हणजे जेवढे भाविक येतात त्यांची जी रांग आहे भक्त म्हणजे दर्शनासाठीची, वरती हे त्यासाठी बांधलेलं आहे. इथं शूज काढायचे ना आपल्याला. इथलं इथं ओपनच आहे ना, तर शूज काढून घेऊया. कारण हात जायचं म्हणलं तिथं बऱ्याच ठिकाणी असं शूज स्टँड आहेत, तिथं आपण चप्पल काढून हात जायचे आहेत. त्याचे चार्जेस आहेत, पण रिटर्न आल्यानंतर ते आपल्याला द्यायचे आहेत. तर किती असतील? 10 रुपये. 5 रुपये, 5 ते 10 रुपये असतील बहुतेक. आणि हे मुख्य मंदिर, आता तो जो सभा मंडप म्हणू शकतो किंवा पुढचा रांगेचा मंडप आहे. आणि इथं आपल्याला दिसते ते मुख्य मंदिर. बऱ्याच मोठ्या घंटा आहेत. तर आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि मुख्य मंदिराचा गाभारा आहे तो तिथे आहे. आणि गाभाऱ्यात आता प्रवेश बंदच आहे, कोणासाठीच नाही ना, नाहीये. गाभाऱ्यात प्रवेश पूर्णपणे बंद आहे आणि तिथे लिहिलेलं आहे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. आणि आज त्यामुळे तरी गर्दी थोडीशी कमी आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. हां, कारण काल खूप जास्त गर्दी, आम्ही शनी शिंगणापूरला गेलो होतो, तिथं खूप जास्त काल गर्दी होती. आणि आज इकडे गर्दी बऱ्यापैकी कमी आहे. या ठिकाणी मुख्य गाभारा आणि हनुमानाची मूर्ती आहे, जी अशी झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. खूप सुंदर आहे. आपल्याला ही इकडे समोर मूर्ती दिसते आणि मूर्तीच्या इथेच पूर्णपणे चांदीचं आहे आणि चांदीच्या याच्यामध्येच
अशी झोपलेल्या अवस्थेमधील हनुमानाची मूर्ती आपल्याला इकडे दिसते. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे दिसते आपल्याला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेले भद्रा मारुती मंदिर हे भारतातील मोजक्याच शयनमुद्रेतील हनुमान मंदिरापैकी एक आहे. येथे श्री हनुमान उजव्या कुशीवर विसावलेल्या अवस्थेत दिसतात, म्हणून हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार या भागात भद्रसेन नावाचा श्री राम भक्त राजा राज्य करत होता. एकदा श्री रामाच्या कीर्तनात राजा आणि प्रजाजन इतके तल्लीन झाले की स्वतः श्री हनुमंतही भक्तिरसात मग्न होऊन येथे शयनावस्थेत विसावले. राजाच्या नावावरूनच या स्थानाला भद्रा मारुती असे नाव पडले. धार्मिक श्रद्धा, पौराणिक इतिहास आणि अनोखी शयनमुद्रा यामुळे भद्रा मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दर्शन करून बाहेर आलो की आपल्याला इकडं एक शनी मंदिर सुद्धा इकडे दिसतं. या ठिकाणी हे शनी मंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकतो, तेल वगैरे पाहू शकतो. तेल जर हवं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाते. असे सुंदर अशी मूर्ती सुद्धा शनिदेवांची इकडे आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला इकडे आपल्याला एक मोठंसं पाण्याचं कुंड दिसतंय. ॲक्च्युली जुनं आहे, पण त्याला आय थिंक मॉडिफाय केलं आहे ना, म्हणजे आत्ता पूर्णपणे त्याची रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. डेव्हलपमेंट करून त्याला थोडंसं सुशोभीकरण केलं आहे असं म्हणावं लागेल. या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना प्रवेश नाही आहे. या ठिकाणी पुरुषांनाच फक्त प्रवेश आहे. आणि महिलांना जर दर्शन घ्यायचं असेल तर थोडंसं बाहेरच्या बाजूने यावं लागतं, एकदम जवळ जाता येत नाही. मित्रांनो, सुंदर असं दर्शन झालंय या ठिकाणचं. आता इथून आपण निघालोय वेरूळ लेणी पाहायला. आणि तिथं आता वाजलेत, किती वाजले आता? 3:45 म्हणजे 3:45 म्हणजे लेट जर झाला तर खूप जास्त वेळ होऊ शकतो. आणि बरंच फिरायचं आहे, जवळजवळ 2 ते 3 तास तिकडे जाणार आहेत आपले. त्यामुळे लवकर गेलं पाहिजे तिकडे.